सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। यंदाच्या खरीप हंगामात पावसानं सुरुवातीपासूनच चांगली साथ दिली आहे। त्यामुळे भुईमूग, भात आणि सोयाबीन पिकांची वाढ जोमानं होत असल्यानं बळीराजाकडून समाधान व्यक्त होत आहे। राधानगरी तालुक्यात वेळेवर झालेला पाऊस, त्यानंतर पडलेल्या पावसाच्या जोरदार सरी आणि जमिनीत टिकून राहिलेला ओलावा यामुळे पिकांसाठी पोषक वातावरण आहे। राधानगरी तालुक्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिकं शेतात डौलानं उभी राहिलेली दिसतात। भात पिकाला आवश्यक असणारा पाऊस योग्य प्रमाणात मिळाल्यानं पिकांची वाढ चांगली झाली आहे। भात पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढली असून यंदा उत्पादनात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे। भुईमुगाची अवस्थाही समाधानकारक असून तो फुलोऱ्याला आलाय। वेळेवर पाऊस पडल्यानं सोयाबीनही जोमात असून हे पीक 4 ते 5 फूट उंचीचं झालंय। सध्या शेत शिवारात सर्वत्र हिरवळ पसरल्याचं मनोहारी चित्र पाहायला मिळत आहे। यंदा पावसानं योग्य वेळी साथ दिल्यानं खरीप पिकांना चांगला फायदा झालाय। त्यामुळे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नालाही हातभार लागेल अशी आशा आहे। दरम्यान पुढील काळात पावसाचं प्रमाण, रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव यावर उत्पादनाचं प्रमाण ठरणार आहे। एकूणच यंदाच्या पावसामुळे भात, भुईमूग आणि सोयाबीन पिकं जोमानं वाढत असल्यानं खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत।